करत असताना प्रेशराइज झालेत बॉलर बंटी. पहिला बॉल, यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये, कॅचची माग होती. यावेळी पहा कॅच सुटलंय. प्रयत्न चांगला झाला होता, ते सिंगल आली आहे. एक धाव नक्कीच मिळेल. अगदी आपण पाहिलं तर भैरवनाथ चषक 2024चा थरार आपण पाहतोय. रबर बॉलचा हंगाम. सध्या पावसाळी क्रिकेट आहे, परंतु कुठेतरी पावसाने ब्रेक घेतलेला आहे आणि ही सध्या मॅच पाहतोय घोगाव विपक्ष मनाव. बंटी पहिला बॉल यावेळी पाहायला गेलं तर सिंगल आली आहे. स्ट्राईक वरती राकेश भावके यावेळी सज्ज आहेत. या बॉलवरती पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कॅचची संधी उपलब्ध झाली होती. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. थोडंसं फंबल पाहायला मिळाले यष्टीरक्षक. आणि या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत ना, त्या कुठेतरी महागड्या पडताना पाहायला मिळत असतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण अनेक मॅचेस पाहिलेल्या आहेत जिथे कॅचेस जेव्हा ड्रॉप होतात तेव्हा मात्र त्याचा नतीजा आपण नक्कीच पाहिलाय. आणि कॅच सोडली तर सोडली कोणाची, तर राकेश भावके यांची कॅच सोडली आहे. पाहूया इथून पुढे काय होईल. बॉलर सज्ज आहेत. विजय अर्थातच बंटी या नावाने ओळखलं जाणारा खेळाडू. यावेळी पाहाशा पलवून आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा या फटक्यावरती. 6 धावा आणि येतोय षटकार. फलंदाज राकेश भावके यांच्या बॅटमधून. पाहायला गेलं तर कॅच पाठीमागच्या बॉलवरती तिथे ड्रॉप केला आणि तदनंतर मात्र पुरेपूर फायदा घेत असताना ज्या प्रकारे कॉन्फिडन्स निर्माण झालाय बॅटरला आणि तदनंतर मात्र बंटी याच्यावरती चढवलंय आक्रमण. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका पाहायला मिळालाय. अगदी घोगाव विपक्ष म्हणून मॅच पाहतोय. बंटी यांच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना राकेश भावके. पहा यावेळी अगदी सुरेख फटका. लाजवाब स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावा मिळतील या बॉलवरती. पंचांचा इशारा आहे चौकार, माफ करा. 4 धावा आहेत या बॉलवरती. चौकार आहे या बॉलवरती. चांगला फटका पाहायला मिळाला राकेश भावके यांच्या बॅटमधून. अगदी गोलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी यांच्यावरती देखील फायरिंग चढवलं जात आहे. अगदी चांगले गोलंदाज आहेत. खरं तर फलंदाज आहेत. संघासाठी चांगली फलंदाजीची भूमिका पार पडली जाते, परंतु आज जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. तिथे मात्र थोडंसं आक्रमण केले गेले बॅटरच्या माध्यमातून. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं ऑलरेडी सज्ज होते ह्या फटक्यासाठी, परंतु कनेक्शन झालं नाहीये बॅटचा बॉलचा. डॉट चेंडू आलाय जिथे यष्टीरक्षक चांगले क्षेत्ररक्षण. यावेळी देखील डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सज्ज आहेत राकेश भावके. पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज अगदी धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले. तब्बल 13 या आकड्यावरती. 13 ऑन दी स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी मानावी लागेल, कारण एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून जिथे षटकार मिळाला होता आणि समोरच्या दिशेने देखील आपण पाहिलं तर चौकार आला होता. तुझ्याला 2 मोठे फटके आले या षटकामध्ये आणि धावसंख्या एक चांगला ब्रेक देण्यामध्ये यश प्राप्त झाले गोलंदाजाला, जिथे 13 धावा आलेत धावफलकावरती. आता मात्र महत्वपूर्ण षटक, अंतिम षटक असेल. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मनव टीम. चला बंटी, आपल्याला विनंती असेल, आयोजकांचा कॉल येतोय, आपल्याला वेळ नाहीये. चला थोडंसं स्पीडअप घ्या. वेळेचं फार बंधन आहे आपल्याला इथून पुढे देखील. गोलंदाजीसाठी सज्ज आहेत गोलंदाज. बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. तेजस. तेजस सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल घेऊन निघाले. स्ट्राईक वरती अमोल. पहा यावेळी पहा बॉल हातात असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. अगदी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव आली आहे धावफलकावरती, जिथे पुन्हा एकदा तेजस सज्ज आहेत. यावेळी पहा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा यावेळी आता मात्र पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजी करत असताना अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता मात्र फ्री हिट देखील नक्कीच असेल. पंचांचं बोट आता मात्र घरघर फिरताना पाहायला मिळालंय. अर्थातच फ्री हिटचा इशारा. कुठेतरी गोलंदाज चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे तेजसला. यावेळी पहा समोर दिला आणि समोर दिल्यानंतर पहा यावेळी आजच्या या स्पर्धेतील सर्वात
उंच आणि लांब लांब षटकार कोणाच्या बॅट मधून असेल तर अमोल यांच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळालाय. काय फटका केलाय समोरच्या दिशेने, जबरदस्त फटका. अगदी गोलंदाज तेजस त्याच्यावरती आक्रमण चढवले गेले. पाठीमागच्या थोडेसे बॉलचा विचार केला तर हाताळत असताना थोडासा अडथळा निर्माण होत होता गोलंदाजाला. आणि यावेळी पहा समोर दिला आणि समोर दिल्यानंतर मात्र ज्या प्रकारे फटका सजवलाय अमोल यांच्या बॅट मधून, अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. तेजस कुठेतरी प्रेशराईज झालेले दिसत आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये अगदी 13 धावा खर्च केल्या बंटी यांनी आणि तदनंतर मात्र गोलंदाजी करत असताना कुठेतरी खराब पद्धतीचं प्रदर्शन होताना पाहायला मिळते. तेजस अगेन्स्ट यावेळी अमोल. यावेळी पहा पंच आमच्यापर्यंत कळवतायत व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी खराब चेंडू. आणि थोडीशी बंटी यांच्या माध्यमातून नाराजी दाखवतायत गोलंदाजावरती. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा तेजस. यावेळी पुन्हा एकदा खराब पद्धतीचा चेंडू हाताला जातोय. डॉट बॉल आहे पंच, डॉट बॉल आहे हाताचा. चांगला चेंडू यावेळी हात आलाय. यावेळी पहा लोअर फुल टच बॉल, चांगला फटका केलाय. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक साहिल पोहोचतील. थोडंसं फंबल होत आहे, जिथे एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, डेफिनेटली दुसरी धाव कंप्लीट केली जाते. आणि बघता बघता यावेळी पहा बॉल अगदी फेकी केल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. टोटल 3 धावा ऍड केल्या जातील. टोटल 3 धावा आता मात्र ऍड केल्या गेल्यात. गोलंदाज तेजस चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. अगदी 2 षटकांची मॅच आहे आणि आतापर्यंत बॉल हाताळलेले आहेत गोलंदाजाने. यावेळी फुल टॉस बॉल, आक्रमण केलंय परंतु फटका हवेमध्ये फसलाय. मिस्टॅम्प झालाय. बॉल पर्यंत पोहोचतील का क्षेत्ररक्षक? नो मॅन लँड चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट जरूर केली आहे आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट होतीये. 2 धावा मिळतील या बॉल वरती आणि 2च्या मदतीने धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल 26च्या घरामध्ये. 26 ऑन दी स्कोर कार्ड. तेजस, यावेळी पहा तेजस वरती पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. हवाई हल्ला, बॉल होतोय हवाई सफर. मिळते या बॉल वरती देखील 6 धावा. बॅटर अमोल यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. येतोय षटकार. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा आता मात्र कुठेतरी वरुण राजा देखील येताना पाहायला मिळतोय, परंतु चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच घेतोय, जिथे महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष लिबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी या दोन्ही टीम्सच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण लढत आपल्या भेटीला येते. चला दोन्ही टीम कॅप्टन चला टॉस साठी या. अप्पा सुखुडे यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. टाळगाव विपक्ष पवारवाडी. अगदी आपण पाहिलं तर एका बाजूला टाळगावचा टायगर अर्थातच अभिजित हिनुकले, तर दुसऱ्या बाजूला मुकेश पवार आमने सामने लढताना पाहायला मिळतील. धावसंख्या 35 या आकड्यावरती 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक धाव आहे, 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष असणार आहे मनव टीमला. चला मनव टीमला तब्बल 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 35 धावा. चला गोगाव टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. तत्पूर्वी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतोय, जिथे श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष लिबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी या दोन्ही टीम्सच्या दरम्यान मात्र टॉस इथे होतोय. अगदी पवारवाडी कॅप्टन, चला आपल्यापर्यंत आवाज आमचा पोहोचतोय का पवारवाडी? अगदी आपण पाहिलं तर टाळगाव विपक्ष पवारवाडी. टाळगावचा विचार केला तर अभिजित हिनुकले टायगर ऑफ टाळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र पवारवाडी संघाचा विचार केला तर मुकेश पवार. आमने सामने मात्र काटेकी टक्कर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अगदी
महत्वपूर्ण मुकाबला लगेचच आपल्या भेटीला येईल, परंतु सध्याची मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहतोय ना, अगदी 12 बॉलचा खेळ आहे आणि बनवायचे आहेत तब्बल 35 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या घोगाव टीम, त्याचबरोबर मनव टीम आपले बॅटर आपण लगेचच मैदानामध्ये पाठवायचं आहे. चला पवारवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला घोगाव टीम आपण फार वेळ घेताय, चला वेळेचं आपल्याला बंधन आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या घोगाव टीम. चला प्रत्येक टीमला इनिंग संपवण्यासाठी 10 मिनिटांचा अवधी दिलेला आहे, आपण याची नोंद घ्या. चला स्पीडअप घ्या घोगाव. चला सलामीवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहिलं तर विजय करमळकर अर्थातच बंटी आणि त्यांच्या सोबतीला दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. अगदी 12 बॉल आहे आणि 12 बॉलच्या खेळच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत तब्बल 35 धावा. 35 ऑन टार्गेट घोगाव संघाने मात्र सेट केलंय मनव टीमच्या विरुद्ध. चला नेक्स्ट मॅच जी होणार आहे टाळगाव विपक्ष पवारवाडी. टॉस जिंकलाय पवारवाडी संघाने, आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. पवारवाडी टीम घोगाव टीमने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश भावके अगदी जबाबदारीचं महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले, जिथे सलामीवीर जोडी देखील सज्ज आहे बंटी करमाळकर, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला दीपक. सलामीवीर जोडी सज्ज आहे आणि गोलंदाज देखील सज्ज आहे. चला मॅच लगेचच सुरू करून घ्या. चला स्पीडअप घ्या, 10 मिनिटांचा अवधी आहे. 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 35 धावा. पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश भावके आपण पाहतोय. सलामीवीर जोडी देखील सज्ज आहे बंटी करमळकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती दीपक सज्ज आहेत. सामना घेऊन खेळावं लागेल. आज मात्र महत्वपूर्ण लढत आपल्या भेटीला आली आहे घोगाव विपक्ष मनव, आणि नेक्स्ट मॅच देखील लगेचच आपल्या भेटीला येईल, जिथे टाळगाव विपक्ष पवारवाडी. एका बाजूला अभिजित हिनुकले अर्थातच टाळगावचा टायगर ज्याला ओळखलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला मुकेश पवार यांची संपूर्ण टीम देखील आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज निघालेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आडव्या बॅटने थोडंसं सफल झाले होते. आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉल पासून करण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरच्या माध्यमातून, परंतु यावेळी सिंगलवरती समाधान मानावं लागेल. एक धाव मिळेल. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केले, परंतु कुठेतरी दिशा खराब आहे. वाईट बॉल, वाईट +1 पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 2 धावा मिळतील आणि 2 धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती, जिथे धावसंख्या 3च्या घरामध्ये पाहायला मिळतीये. 3 या आकड्यावरती धावफलक अगदी 35चा पाठलाग करताय मनव संघ, करतोय 35 धावांचा पाठलाग. अगदी 2 षटकांची मॅच आहे. रुपेश भावके पुन्हा एकदा सज्ज आहेत ओव्हर द विकेट करून. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत, मंगेश पोहोचलेत. फेकी देखील चांगली आहे, अमोल आहेत, परंतु कुठेतरी चांगली फेकी पाहायला मिळाली. कोणती धाव खर्च एक्स्ट्रा नाही आहे. एक धाव मिळेल, जिथे स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक वरती दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक सज्ज आहेत स्ट्राईक वरती. गोलंदाज रुपेश भावके अगदी आतापर्यंत बॉल हाताळलेले आहेत, तब्बल 2 बॉल हाताळलेत. यावेळी पहा वेगवान बॉल हाताळलाय, चांगला चेंडू, बॅटरला अगदी बीट होऊन बॉल चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता, चांगला चेंडू यावेळी हाताळला. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. या बॉलवरती पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केलाय. बॉल पर्यंत स्वतः बॉलर पोहोचलेत, जिथे एक धाव अर्जित केली गेली आहे.
स्ट्राईक वरती आता मात्र बंटी कुठेतरी आक्रमण करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल गोलंदाजावरती. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. डॉट पद्धतीचा चेंडू, कुठेतरी मॅच स्वतःवरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु अपयश येताना पाहायला मिळतं. यावेळी डॉट पद्धतीचा चेंडू, गोलंदाज रुपेश भावके यांच्या माध्यमातून अगदी पाहायला मिळतोय. अगदी महत्त्वपूर्ण षटक हाताळत असताना जबाबदारीचं षटक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळी फुलटॉस बॉल, आक्रमण केले, चांगला फटका आहे. बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे एका धावेवरती समाधान मानावं लागेल बॅटरला. फटके मोठे खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु दिशा जी फटक्यांची आहे ती कुठेतरी खराब पाहायला मिळाली, जिथे एक धावेवरती समाधान मारावं लागेल. ओव्हरची होतीये समाप्ती, एक षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी देखील करताना पाहायला मिळत असतात परंतु आज अमोल आणि राकेश भावके आल्यानंतर ज्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली घोगाव संघाची, अमोल यांच्या माध्यमातून असेल, राकेश भावके यांच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी आणि हा धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये ज्या प्रकारे यश प्राप्त झाले, तब्बल 35 धावांचं लक्ष उभारलं गेलंय आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी. आता दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाज सज्ज आहेत मंगेश. अगदी मंगेश सज्ज आहेत गोलंदाजीसाठी, जिथे स्ट्राईक वरती राम अर्थातच दीपक. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळलाय, पुल केलाय बॉल परंतु बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, जिथे घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. आणि गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलं तर अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा जेव्हा होतीये तेव्हा मात्र एका धावेवरती बॅटरला समाधान मानावं लागते आणि त्याच प्रकारची चेंडूची हाताळणी मात्र मंगेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि पुल करत असताना बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. यावेळी पहा फुल टच बॉल, आक्रमण करता आलेलं नाहीये. यावेळी संधी आहे परंतु एक धाव मिळेल. स्ट्राईक वरती बंटी. उर्वरित आपण पाहिलं तर आता बॉल शिल्लक आहेत 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 27 धावा. यावेळी पहा पंच कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे, व्हाईट +1, 2 धावा मिळतील. यावेळी पहा समोरच्या दिशेने फटका केलाय, सुरेख फटका परंतु बॉल जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पकडला जातोय कॅच, विकेट. चला स्पीडअप घ्या. यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय समोरच्या दिशेने, जबरदस्त. काय कॅच पकडली आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कॅच साठी. काय कॅच पकडली आहे आजच्या दिवसातील या स्पर्धेतील, जबरदस्त कॅच, 100 कॅच. आमच्यापर्यंत नाव कळवायचं आहे त्या खेळाडूचं. ऋषीच्या माध्यमातून जबरदस्त कॅच यावेळी पाहायला मिळाला आहे. काय कॅच पकडली आहे आजच्या दिवसातील. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. चांगला प्रयत्न, चांगला फटका देखील सजवला होता परंतु कॅच अगदी नशिबाने हातात पाहायला मिळाली, जिथे फिल्डर ऋषी सज्ज होते. चांगली कॅच पकडली आहे अगदी मंगेश. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. नवीन फलंदाज
यावेळी व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. खराब चेंडूची सांगता. एक धाव नक्कीच धावफलकावरती मिळेल, जिथे धावसंख्या 10च्या घरामध्ये. यावेळी पहा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळालाय. कोणतीही धाव नाहीये आणि जवळजवळ हा चेंडू सांगून जातोय इथे विजयी संघ ठरला गेलेला आहे मॅक्स स्पोर्ट्स गोगाव. हार्दिक अभिनंदन असेल टीम मॅक्स स्पोर्ट्स गोगाव. हार्डलक बॅडलक मानावं लागेल. मनव टीम हार्डलक बॅडलक मानावं लागेल. चला वळूयात आपण लगेचच मॅचच्या दिशेने, जिथे महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते. अर्थातच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव विपक्ष लिबर्टी क्रिकेट क्लब पवारवाडी या दोन्ही टीम्सच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण मुकाबला. अगदी एका बाजूला आपण नजर वळवली तर टाळगाव संघामध्ये अभिजित हिनुकले, तर दुसऱ्या बाजूला मुकेश पवार. या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये